मोर्चाचे आयोजक सगळा मराठा समाज आहे, इतर समाज बांधवातले आहेत, सर्व पक्षीयांना याच्यात निमंत्रण आहे आणि येणार तर आहेत. मग सुरेश अण्णा धस येणार आहेत, मनोजदादा जरांगे पाटील येणार आहेत, क्षीरसागर साहेब येणार आहेत, बजरंग बाप्पा येणार आहेत. ज्याने ज्याने हा मुद्दा लावून धरलाय ते प्रत्येक जण ह्या मोर्चात सहभागी होणार आहेत आणि पुण्यातला हा मोर्चा ऐतिहासिक असणार आहे. इथं विचार जे काय आज मांडले जातील, महाराष्ट्र बघल आणि देश बघल. ज्या पद्धतीनं आरोपींना वाचवण्याचा प्रकार ह्या राज्य सरकारमध्ये सुरू आहे, म्हणजे आम्हाला देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर विश्वास आहे, पण त्यांच्या मंत्रिमंडळातील काही लोक खालच्या खाली प्रभाव काय नेमकी जे काय ज्या पद्धतीनं आरोपीला वाचवायचा प्रयत्न केला गेलाय. आज वाल्मिक कराड आरोपी पकडलेत, आम्ही फक्त एक राहिलं. वाल्मिक कराडला मोका खाली का तुम्ही घेत नाही? खुना 302 खाली का घेत नाही? वाल्मिक कराडला तुम्ही फक्त खंडणीच्या गुन्ह्यावर माफी करून त्याला मोकळं करणार आहे. अरे जो मेन माणूस आहे, जो गुन्हेगार आहे, आमची 100% आता सध्या मानसिकता झाली आहे की सरकारनं आम्हाला दिशाभूल केलेली आहे. वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी झाला पाहिजे.